वैदिक म्हणजे वेदाला मानणारी ते सगळे शास्त्र आहेत. हे कळून घ्यायला पाहिजे बरं का. आपण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा ट्रेंड चालला आहे आणि तो ट्रेंड असा चालला आहे की वारकरी संप्रदायाला वैदिक परंपरेपासून तोडण्याचा एक घाट सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आमचे बरेचसे कीर्तनकार सुद्धा सामील आहेत. ते असं म्हणतात की सनातन हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा काही एक संबंध नाही, मूर्खपणा आहे तो. असं नाही म्हणता येणार. जर पांडुरंग परमात्म्याला तुम्ही राम आणि कृष्णापासून वेगळा केला ना तर तो पांडुरंग म्हसोबा होईल किंवा मुंजोबा होईल, ते वैदिक देवता राहणार नाही. हे कळून घ्यायला पाहिजे थोडंसं. वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माचा काही एक संबंध नाही असे म्हणणारे लोक, मग वारकरी संप्रदाय का मग इस्लामिक आहे का, का तो ख्रिश्चन आहे? कोण आहे नेमका तो? काही लोकांचं लांगुल चालन करण्यासाठी त्यांना बरं वाटावं, 2-4 कीर्तन त्यांच्याकडे जास्त भेटतील, त्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही. परंतु ज्या परंपरेतून आपण आलोय त्याचा अभ्यास नीट करायला पाहिजे. वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय आहे. सांगू का आपल्याला, वैदिक सनातन धर्माचं मराठमूळ रूप म्हणजे वारकरी संप्रदाय. विठाला आणि पांडुरंग परमात्मा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो सच्चिदानंद परब्रह्म जे आहेत, ज्याला वेदामध्ये आहे सच्चिद आनंद असं म्हटलंय, ते तत्वच विठ्ठलाच्या रूपाने प्रगट झालंय. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया.